भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल। सोलापुरातील जनआक्रोश मोर्चा सभेतून चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा। सोलापुरात हिंदू मोर्चात झालेल्या तोडफोड प्रकरणी 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 2 जणांना अटक। छुटूपुटू गोष्टींकडे लक्ष देत नाही, सोलापुरातील दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर आम्ही सत्तेत आहोत, जो शब्द दिलाय तो पाळू, नितेश राणेंची ग्वाही। सोलापुरात कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, एमआयएम शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांची मागणी। शरद मोहोळ हिंदू असल्याने त्याला ठार केलं, तुरुंगात एका जिहादाला मारून 72 हुराकडे पाठवण्याचं काम मोहोळने केलं होतं। तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांचं वक्तव्य। 9 जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक। काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत, शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा। फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महामेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडचं 83% काम पूर्ण। कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टनेलमधून थेट नरिमन पॉइंट परिसरापर्यंत पाहणी, तसंच मरीन ड्राईव्हवर मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई। अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी हेरली, अजितदारांचं कौतुक करत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। मुख्यमंत्र्यांनी चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी, स्वच्छतेसाठी पालिका आहे, सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला। पोलिसांसोबत केलेलं कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं, पोलिसांना मारहाण करणाऱ्या आमदार सुनील कांबळेंवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मेळावा, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे मार्गदर्शन करणार। मुलुंड चेक नाक्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं जोरदार स्वागत, कार्यकर्त्यांकडून अजितदारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। पालघर लोकसभा मतदारसंघात आज 3 ठिकाणी शिंदे गटाकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजेंद्र गावित उपस्थित राहणार। इंडिया आघाडी ईव्हीएम बंदीबाबत आग्रही, दिल्लीच्या बैठकीत ठराव मंजूर, खासदार संजय राऊतांची माहिती। बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही काँग्रेसची मागणी, पण या गोष्टी सरकारच्या हातात। मला विश्वास आहे सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल, काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया। कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं। 8,26,00,000चा कर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई, भावना गवळींचा मात्र इन्कार। खासदार भावना गवळींना लोकसभेच्या उमेदवार म्हणून शिंदे गट आणि भाजपची नापसंती, पोहरादेवी शक्तीपीठाचे महंत सुनील महाराज यांचा दावा। सुनील केदार यांच्या जामिनाला राज्य सरकारचा कडाडून विरोध, सुनील केदार आणि इतर आरोपींनी थंड डोक्यानं गुन्हा केला, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र। आमदार राम कदम यांचा उद्धव ठाकरेंना पत्र, आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे राऊत गप्प का? कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? राम कदमांचा पत्रातून उद्धव ठाकरेंना सवाल। आजपासून राज्यात 3 दिवस हलका ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, तर किमान तापमानात घट होऊन थंडीतही वाढ होण्याचा अंदाज। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, नांदगावसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे गहू, हरभरा, कांदा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी 5व्या दिवशी फेसाळलेलीच, कंपनीतील विषारी पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ। ताप, सर्दी, खोकला असल्यास कोरोना चाचणी करा, राज्य कोरोना कृती दलाच्या सूचना। अभिनेता किरण माने आज ठाकरे गटात प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार।
मुंबईकरांसाठी नव्या वर्षात नाटक सिनेमा पाहणं महाग होण्याची शक्यता। गेल्या 13 वर्षांपासून मुंबई महापालिकेने रंगभूमी करात वाढ केलेली नाही। मात्र 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पालिकेकडून रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव। मध्य हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवरील पनवेल वाशी अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। भंडारा ते पवनी रस्त्याच्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा संताप। गेल्या 12 वर्षांपासून या रस्त्यामध्ये आडकाठी करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, गडकरींचा संताप। ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार, छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर। बावचळलेपणामुळे ओबीसींचं आरक्षणही घालवाल, भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जरांगेंची टीका। सांगलीत भारती विद्यापीठाची रंदे भारती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न। 3000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग। अहमदनगरमध्ये सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत 1516 स्पर्धकांचा सहभाग। 100 किलोमीटर, 50 किलोमीटर, 25 किलोमीटर आणि लहान मुलांसाठी 5 किलोमीटर अशा 4 प्रकारात ही सायक्लोथॉन स्पर्धा पार पडली। मुंबईतील आझाद मैदान इथल्या मॅरेथॉनला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात। मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचा सहभाग। रत्नागिरीत पहिली कोस्टल मॅरेथॉन संपन्न। जगभरातून धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर इतक्या अंतराची मॅरेथॉन स्पर्धा होती। नाशिकच्या सटाणामध्ये देव मामलेदार यशवंत महाराजांच्या यात्रेला सुरुवात। शासकीय अधिकाऱ्यांना महापूजेचा मान। 15 दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त सटाणा शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। नागपूरमधील प्रतीक दरोडे या रामभक्ताकडून मोफत श्रीरामाच्या नावाचा टॅटू गोंदून देण्याची घोषणा। 22 जानेवारीपर्यंत मोफत टॅटू काढता येणार। 2024-25 या वर्षासाठी अकोला जिल्ह्याला 729 कोटी 42 लाख रुपयांचा निधी द्या। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी। बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ऑनलाईन उपस्थिती। बुलढाण्यातील संग्रामपूरमध्ये एसबीआयचं एटीएम मशीनच चोरट्यांनी केलं लंपास। एटीएम मशीन ट्रकमध्ये टाकून चोरट्यांनी केला पोबारा। एटीएम मशीनमध्ये किती रक्कम होती याची चौकशी सुरू। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू विठ्ठल क्षीरसागर यांना ऑनलाईन गंडा। मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा आमिष दाखवून 57,20,00,000 रुपये लुटले। सायबर पोलिसात गुन्हा दाखल। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक वाघ तोंडात पाण्याची बाटली घेऊन फिरत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद। ही पाण्याची बाटली पर्यटकांनी जंगलात फेकली असावी अशी शक्यता। राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला। राज्यपालांकडून पंतप्रधानांना गणपतीचं प्रतीक असलेलं स्मृतिचिन्ह आणि कलाकुसर असलेली शाल भेट। गुजरातच्या अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन। प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेले पतंग महोत्सवात पाहायला मिळतात। अयोध्येत प्रभू श्रीरामाचा संपूर्ण जीवन प्रवास शिल्पांच्या माध्यमातून उभारण्यात येणार। 2013 सालापासून कलाकृतीच्या निर्मितीसाठी काम सुरू। राम मंदिरातील रामलल्ला आणि सीतामातेची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळहून पवित्र शिला अयोध्येमध्ये दाखल। शिलांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। राम मंदिरातील रामलल्ला आणि सीतामातेची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळहून पवित्र शिला अयोध्येमध्ये दाखल। शिलांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। राज्यातील वेगवेगळ्या भागातून पुजारी अयोध्येत दाखल। अनेक पुजाऱ्यांकडून अयोध्येत चतुर्वेद पारायण। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून 5 गुरुजी, 2 वैदिक, 3 याज्ञिक हे अखंड चतुर्वेद पारायण करणार। बिल्किस बानो प्रकरणातल्या आरोपींच्या सुटकेविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार। 11 दोषींच्या सुटकेविरोधात मागितली होती दाद। बांगलादेशात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान। पंतप्रधान शेख हसीना यांनी बजावला मतदानाचा हक्क। राजधानी ढाकामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।